राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा असं आपल्या आदेशात स्पष्ट केले। शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोंद होतील असंही आयोगानं सांगितले। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज शरद पवार गटाची पुण्यात बैठक होते। बैठकीला शहरातील शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील। निकालानंतर पुढची दिशा काय असेल यावर बैठकीत चर्चा होईल। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या समर्थनार्थ मुंबईत पोस्टर्स लावलेत। घाटकोपर पवई भागात आमचा पक्ष पवार साहेबच अशा आशयाची पोस्टर्स लागलीत। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या समर्थनात दिल्लीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोस्टर लागलेत। तरुणाई शरद पवारांसोबत असल्याचा संदेश त्यावर लिहिला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानं नाशिकच्या येवल्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भुजबळ संपर्क कार्यालयावर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आनंद साजरा केला। निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ चिन्ह दिले, त्यामुळे वाशिमच्या कारंजा परिसरात कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी केली। निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। निवासी डॉक्टरांनी केलेल्या 3ही मागण्यांवर अजूनही ठाम तोडगा न निघाल्यानं संप अटळ आहे। आज निवासी डॉक्टरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात दुपारी 2:30 वाजता बैठक होणार आहे। त्यामुळे अजित पवारांसोबतच्या आजच्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईच्या कामोठेत मराठा आरक्षणासंबंधी बैठकीत ते हजेरी लावतील। त्यानंतर आगरी कोळी भवनातल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या एका कार्यक्रमाला जरांगे उपस्थित राहतील। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 15 फेब्रुवारीला बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे। या संमेलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर प्रमुख पदाधिकारी नेते हजर राहतील। सांगली ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून शाखांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाईंनी उपस्थिती दर्शवली। या निमित्तानं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। तर येत्या 15 दिवसात 100 शाखा उघडण्याचा निर्धार युवा सेनेनं केला आहे।